नमस्कार. सायलीने प्रियाचे चांगलेच 3 तेरा वाजवलेले असतात. त्यामुळे प्रिया चांगलीच तोंडावर आपटलेली असते. प्रियाला पोलीस घेऊन गेलेले असतात. इकडे मात्र मधुभाऊंना भेटण्यासाठी सायली हॉस्पिटलमध्ये आलेली असते. त्यावेळेला मात्र सायली मधुभाऊंशी बोलत असते. सायली मधुभाऊंना बोलते, मधुभाऊ मधुभाऊ उठा आता. किती दिवस तुम्ही असे कोमात राहणार आहात? तुम्हाला असं बेशुद्ध पडलेलं बघून मी नाही बघू शकत. तेव्हा लगेच अर्जुन सायलीला बोलतो, सायली सायली प्लीज शांत व्हा. सायली असं काय करताय तुम्ही? त्यावेळेला लगेच सायली बोलते, अर्जुन सर मी काय करू मला कळतच नाही. मधुभाऊ कधी कधी उपचारांना प्रतिसाद देतील आणि कधी शुद्धीवरती येतील? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, सायली मधुभाऊ शुद्धीवर येणं माझ्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. कारण मधुभाऊ शुद्धीवर आले तर तुमचा भूतकाळ आपल्याला समजणार आहे. तेव्हा सायली बोलते, म्हणजे म्हणजे तुम्ही काय बोलताय अर्जुन सर? त्यावेळेला अर्जुन बोलतो, सायली मधुभाऊंना तुमच्या भूतकाळाबद्दल माहिती आहे. तुमचे आई वडील जिवंत आहेत हे मधुभाऊंना माहिती आहे आणि ते कोण आहेत हे सुद्धा त्यांना माहिती आहे. तेव्हा सायली बोलते, अर्जुन सर तुम्ही काय बोलताय? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, मी जे काही बोलतोय ते खरं आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा सायली. कारण मधुभाऊ कोमात जाण्याआधी माझ्याजवळ हेच बोलले होते. तेव्हा मात्र सायली बोलते, मधुभाऊ अहो उठा ना. जर का तुम्हाला माझे आई वडील कोण आहेत हे माहिती असेल तर मला सांगा. त्यावेळेला लगेच सायली अर्जुनला बोलते, अर्जुन सर कधी येतील मधुभाऊ शुद्धीवर? मला त्यांना प्रियाबद्दल सुद्धा सांगायचं आहे. प्रिया किती खोटारडी आहे ते सुद्धा मला त्यांना सांगायचं आहे. आणि त्याच वेळेला मधुभाऊंचा हात हलतो. मधुभाऊंचा हललेला हात बघून अर्जुन बोलतो, सायली सायली मधुभाऊंचा हात हलतोय. तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो. त्यावेळेला अर्जुन मोठमोठ्याने, डॉक्टर डॉक्टर लवकर या. तेव्हा मात्र डॉक्टर तिथे आलेले असतात. डॉक्टर आल्यानंतर ते मधुभाऊंना चेक करतात. त्यावेळेला लगेच डॉक्टर म्हणतात, चांगला प्रतिसाद दिलेला आहे पहिल्यांदा मधुभाऊंनी. खरंच आता तर मला असं वाटतंय की ते आपल्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत आहेत आणि लवकरच ते शुद्धीवर सुद्धा येतील. हे ऐकल्यानंतर अर्जुन बोलतो, तसं जर का झालं तर बरंच होईल. त्यावेळेला सायली खूपच आनंदाने उड्या मारत असते. त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो, मिसेस सायली जरा शांत व्हा. तुमचा आनंद समजतोय पण हे हॉस्पिटल आहे हे विसरू नका. तेव्हा लगेच सायली बोलते, मधुभाऊ मधुभाऊ उठा ना हो. आता तरी शुद्धीवर या. त्यावेळेला मधुभाऊंनी डोळे उघडलेले असतात आणि तेव्हा मात्र डॉक्टर आणि अर्जुन त्यांच्याकडे बघतच बसतात. तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात, खरं सांगू का, हा चमत्कार आहे चमत्कार. त्यावेळेला सायली बोलते, मधुभाऊ मधुभाऊ कितीतरी दिवसांनी तुम्ही मला पाहताय. खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय. त्यावेळेला लगेच मधुभाऊ स्वतःच्या तोंडावरील ऑक्सिजन मास्क बाजूला करतात आणि सायलीला म्हणतात, सायली सायली मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावेळेला सायली बोलते, मधुभाऊ तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही ठणठणीत बरे झाल्यावर बोलूया. त्यावेळेला लगेच मधुभाऊ बोलतात, नाही सायली नाही, तेवढा वेळ नाही आहे. सायली मला आत्ताच तुला सत्य सांगायचं आहे. आधीच मी कोमातून बाहेर येण्यासाठी एवढा वेळ घालवला. सायली सत्य काय ते तुला समजलंच पाहिजे. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, सायली सायली ऐकून तरी घे ते काय म्हणतायत ते. तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, सायली सायली तू कोणाची मुलगी आहेस माहिती आहे का? त्यावेळेला सायली बोलते, मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हीच सांगा ना. त्यावेळेला मधुभाऊ बोलतात, सायली अगं तू रविराज किल्लेदार आणि प्रतिमा त्यांची मुलगी आहेस. हे ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो. त्यावेळेला अर्जुन मोठ्याने बोलतो, तुम्ही काय बोलताय मधुभाऊ? मधुभाऊ तुम्ही जे बोलताय ते कसं काय खरं मानायचं? तेव्हा मधुभाऊ बोलतात, ती प्रिया आहे ना, प्रिया ती प्रतिमा त्यांची मुलगी नाहीच. खरं सांगू का, ती प्रिया खोटारडी आहे. ती मुद्दामून त्या पैशासाठी त्या घरात घुसली आणि तुम्हा सगळ्यांना फसवते. हे सत्य जेव्हा मला कळालं तेव्हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण दहीहंडीच्या दिवशी माझ्यावरती हल्ला झाला आणि मला कुणीतरी बेदम मारलं. माझ्या डोक्यात कुणीतरी हल्ला केला आणि म्हणूनच मी रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध झालो आणि कायमचा कोमात जाऊन बसलो. तेव्हा मात्र अर्जुन
सायलीला बोलतो, मिसेस सायली, ज्या तन्वीला इतके दिवस आपण शोधत होतो ती तन्वी म्हणजे तुम्ही आहात. मिसेस सायली, हे कसं काय शक्य आहे? तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, जावई बापू तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. जावई बापू मी काहीच खोटं बोलत नाही आहे. जावई बापू तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल. त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, मधुभाऊ माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काही सांगताय ते खरंच असणार याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात आणि डॉक्टर बोलतात, काही हरकत नाही यांना घरी न्यायला. संध्याकाळपर्यंत यांना घरी नेऊ शकता. तेव्हा मात्र सायली बोलते, पण डॉक्टर कोमातून तर ते आत्ताच बाहेर आले. तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, सायली इतके दिवस हॉस्पिटलमध्येच होतो ना, आता मला घरी येऊ देत आणि घरी येऊन शांततेने राहू देत. सायली प्लीज आता उगाच कोणत्याही गोष्टी बोलू नकोस. तेव्हा मात्र सायली बोलते, मधुभाऊ मधुभाऊ तुम्ही जे बोलताय ते खरं आहे का? तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, सायली सायली बाळा कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. आपण घरी जाऊया. इकडे सगळेजण बोलत असतात त्यावेळेला पूर्णाजी मात्र वेड्यासारखी करत असते, कारण तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायलीला मात्र ती तन्वी समजत असते. त्याच वेळेला रविराज पूर्णाजीला म्हणतात, पूर्णाई असं का वागताय तुम्ही? पूर्णाई मला कळतंय तुम्हाला धक्का बसलाय आणि तो धक्का तुम्हाला पचवता येत नाहीये, पण पूर्णाई प्लीज, ती मुलगी आपली तन्वी नव्हती आणि तुम्ही सायलीला तन्वी समजताय. तेवढ्यात मात्र अर्जुन बोलतो, मग काय हरकत आहे? सिनियर पूर्णाजी जे काही बोलते ते आपल्याला समजलं नाही. आपल्या घरात खरी तन्वी असताना सुद्धा आपण मात्र नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला. तेव्हा मात्र प्रतिमा आत्या बोलते, अर्जुन अरे काय बोलतोयस तू? अर्जुन तू जे काही बोलतोयस ते स्पष्टपणे बोल बघू. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, प्रतिमा आत्या तुला कायम सायलीमध्ये तन्वी दिसायची ना, तुला असं वाटायचं ना की सायली आणि तुझं काहीतरी जवळचं नातं आहे. तेव्हा लगेच प्रतिमा आत्या बोलते, हो. त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, तुला असं वाटायचं कारण कारण फक्त एवढंच आहे, कारण ती तुझी मुलगी आहे, तिला तू स्वतः जन्म दिलायस. हे ऐकून रविराज बोलतात, अर्जुन अरे काय बोलतोयस तू? त्यावेळेला तिथे मधुभाऊंची एंट्री झालेली असते. त्यावेळेला मधुभाऊंना बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. प्रतापराव लगेच बोलतात, मधुभाऊ तुम्ही? त्यावेळेला सायली बोलते, हो मधुभाऊ आजच कोमातून बाहेर आले. तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात, पण त्यांना तुम्ही हॉस्पिटलमधून घरी का आणलं? अजून सुद्धा डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवायला पाहिजे होतं सायली अर्जुन. तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, प्रतापराव अहो बस झालं, जेवढं डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिलो तेवढं, आता नाही राहायची गरज वाटत मला. आणि खरं सांगू का, आता मला सगळं काही कळून चुकलंय. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलतात, मधुभाऊ तुम्हाला कोमातून बाहेर आलेलं बघून खरंच खूप आनंद झाला. मधुभाऊ मला दुसरं काहीच नको होतं. त्यावेळेला मधुभाऊ प्रतापरावांच्या जवळ जातात आणि प्रतापरावांना बोलतात, अहो देव सुद्धा मला कोमातून बाहेर काढणारच होता. कारण फक्त एकच आहे आणि ते म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला जे सत्य माहिती होतं ते सत्य सर्वांसमोर यायलाच पाहिजे ना. आणि ते सत्य सर्वांसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मात्र मी शांत बसूच शकत नाही. आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रविराज बोलतात, मधुभाऊ तुम्ही काय बोलताय ना तेच मला कळत नाहीये. मधुभाऊ जे काही असेल ते स्पष्टपणे बोला. त्यावेळेला मधुभाऊ बोलतात, रविराज सर आजपर्यंत तुम्ही तुमच्या मुलीला शोधत होतात. ज्या मुलीला तुम्ही तुमची मुलगी मानत होता ती तुमची मुलगीच नाहीये. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलतात, काय बोलताय तुम्ही मधुभाऊ? त्यावेळेला मधुभाऊ बोलतात, मला ते सत्य कळालं म्हणून तर माझ्यावरती हल्ला करण्यात आला. सायली आहे तुमची मुलगी सायली. तेव्हा मात्र रविराज आणि प्रतिमा आत्यांना खूपच मोठा धक्का बसतो. रविराज आणि प्रतिमा आत्या सायली जवळ येतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात आणि सायलीला बोलतात, सायली सायली बाळा तू आमच्या जवळ होतीस पण आम्ही मात्र तुला ओळखू शकलो नाही. तेव्हा रविराज बोलतात, प्रतिमा अगं चुकतीयस तू.
आम्ही नको बोलूस. तू तर तुझ्या मुलीला पहिल्या क्षणापासून ओळखलंस, पण मी मात्र माझ्या मुलीला ओळखूच शकलो नाही. तेव्हा लगेच सायली बोलते, आता नको त्या गोष्टी बोलू नका, सोडून द्या बघू. आणि हा विषय ताणायची काही एक गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र सायलीच आपली तन्वी आहे हे सत्य आपल्याला कळालंय. तेव्हा मात्र रविराज बोलतात, मधुभाऊ हे सत्य तुमच्यामुळे समोर आलं. मधुभाऊ त्या प्रियासारख्या मुलीला कायमची शिक्षा करण्यात आली, पण ती शांत बसणार नाही. त्यावेळेला सायली बोलते, रविराज काका तुम्ही नका काळजी करू. त्यावेळेला लगेच मधुभाऊ बोलतात, काय बोलतेस तू? सायली अगं ते तुझे बाबा आहेत आणि त्यांना बाबा अशी हाक मार. तेव्हा लगेच सायली बोलते, हो खरंच माझं चुकलं, मी असं वागायला नको होतं. प्लीज प्लीज मला माफ करा. त्यावेळेला रविराज बोलतात, सायली सायली बाळा तू आमची मुलगी आहेस, आमची. तेव्हा मात्र अर्जुन सायलीला बोलतो, सायली बघितलंस, देव सुद्धा परीक्षा घेत असतो आणि त्याचा न्याय करतच असतो. त्या न्यायाला वेळ लागत असेल, पण सत्य मात्र सर्वांसमोरच येतं. तेव्हा मात्र लगेच रविराज खूपच खुश झालेले असतात आणि ते सायलीला जवळ घेत बोलतात, सायली तुला नको नको ते बोललो त्या प्रियामुळे. खरं सांगू का सायली, आता जे काही आहे ना ते तुझ्या समोर आहे. तुला जर का तुझ्या या बापाला शिक्षा करायची असेल तर तू करू शकतेस. तेव्हा लगेच सायली बोलते, नाही मला तुम्हाला शिक्षा करायचीच नाहीये. खरं सांगू का, मला आता या विषयावर वादच घालायचा नाहीये. बाबा आणि तुम्ही कशाला बोलताय? तुम्हाला खरोखर माहिती होतं का मी तुमची तन्वी आहे ते? तेव्हा लगेच रविराज बोलतात, हो ग मला माहिती नव्हतं, पण कितीही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा अंदाज तरी यायला पाहिजे होता ना. त्या प्रियाच्या नादाला लागून मी नाही नाही ते बोललो, तुझा अपमान केला. तेव्हा लगेच सायली बोलते, बाबा नको त्या गोष्टींचा विचारच करू नका. त्याच वेळेला लगेच अर्जुन बोलतो, मधुभाऊ हे तुम्हाला सर्व माहिती होतं म्हणून तुमच्यावरती हल्ला झाला, पण खरं सांगायचं तर तुमच्यावरती हल्ला केला तरी कुणी? तेव्हा मधुभाऊ बोलतात, दुसरं कोणी नाही तर नागराज. हे ऐकल्यानंतर रविराज बोलतात, बरोबर त्याला हे सर्व माहिती होतं म्हणूनच तर त्याने हे सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लगेच सायली बोलते, नागराज काकांनी असं काहीतरी केलं हे मला पटतच नाही. म्हणजे नागराज काकांना माहिती होतं मीच तन्वी आहे ती? तेव्हा लगेच सुमन बोलते, अगं नक्कीच माहिती असणार, तो माणूस किती खालच्या थराला जाऊन वागू शकतो हे तर तुला माहिती आहे ना. तेव्हा लगेच सायली बोलते, मला तर समजतच नाहीये नागराज काका एवढ्या खालच्या थराला का उतरले. तेव्हा लगेच रविराज बोलतात, सायली अगं नको त्या गोष्टींचा विचारच करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव सायली, कितीही काही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. ती प्रिया काही शांत बसणार नाही, ती पुन्हा एकदा येणार. तेव्हा मात्र अश्विन बोलतो, काहीही करून त्या प्रियाला लवकरात लवकर घटस्फोट दिला पाहिजे, नाहीतर या घरात पुन्हा एकदा तिचं आगमन होईल. तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते, काहीही झालं तरी त्या प्रियाला या घरात पुन्हा मी घेणारच नाही. त्यावेळेला मात्र लगेच सायली बोलते, तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना, मी बघते ना ती घरात कशी येते ती. तेव्हा कल्पना बोलते, सायली शांत हो. सायली अश्विनशी तिचं लग्न झालं, या अधिकाराने ती या घरात येऊ शकते. सायली एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये. प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा. तेव्हा मात्र रविराज बोलतात, सायली सायली बाळा तू शांत हो. तेव्हा सायली बोलते, नाही नाही शांत राहून चालणारच नाही, जे काही तुम्ही बोलताय तेच खरं आहे आणि मला आता ते समजून चुकलंय. तेव्हा मात्र रविराज बोलतात, सायली एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला प्रियाचा बंदोबस्त केलाच पाहिजे. त्यावेळेला मात्र अर्जुन सायलीला बोलतो, सायली काय करायचं
तेव्हा सायली बोलते, प्रियाला असं काही गजाआड पाठवायचं की प्रिया कधीच आपल्या समोर पुन्हा उभी राहिली नाही पाहिजे. तेव्हा लगेच रविराज बोलतात, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. तिचा बंदोबस्त मात्र मी करतो. त्यावेळेला प्रतिमा सायलीच्या जवळ येते आणि सायलीला बोलते, सायली सायली तू आमची मुलगी आहेस हे तर आम्हाला सत्य कळालं, पण सायली आता मात्र लवकरात लवकर आमचं जे काही आहे ते तुझ्या नावावरती केलं म्हणजे आम्ही सुटलो. तेव्हा लगेच सायली बोलते, असं का बोलताय तुम्ही? आणि प्रतिमा आत्या तेव्हा लगेच प्रतिमा बोलते, काय बोललीस? मी तुझी आई आहे. तेव्हा लगेच सायली बोलते, हो तुम्ही माझ्या आई आहात. त्यावेळेला लगेच रविराज बोलतात, मला याच्यापेक्षा दुसरं काही नको आहे. मला फक्त आणि फक्त माझी मुलगी माझ्या जवळ आहे या गोष्टीचा आनंद आहे आणि हाच आनंद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने रविराज सायलीला बोलतात, सायली आता काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, आता त्या प्रियाचा बंदोबस्त कायमचा करावाच लागेल, नाहीतर आपल्याच अंगाशी सर्व येईल. त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो, त्या प्रियाचा बंदोबस्त मी करेन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर प्रिया कायमची गजाआड असेल? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.